हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कॉन्कॅटिनेट या फंक्शनबद्दल सांगणार आहे. एक्सेलमध्ये जे मॅक्सिमम वेळेस ऑफिसमध्ये यूज होतं. एक्सेलमध्ये कॉन्कॅटिनेट हे फंक्शन यूज करून तुम्ही 2 किंवा 2पेक्षा जास्त सेल मर्ज करू शकता. मॅन्युअली जर प्रत्येक वेळेस जर तुम्ही ॲड करायला गेले, 2 सेल मर्ज करायला गेले तर खूप टाईम लागू शकतो. त्यापेक्षा कॉन्कॅटिनेट फंक्शन यूज करून तुम्ही फार इझिली ते काम करू शकता. इथं तुम्हाला दिसतं आहे सिरियल नंबर, नेम, सरनेम, फुल नेम आणि कॉन्कॅटिनेट हे जे फंक्शन यूज करून जे आपलं आउटपुट आलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. जसं हॅरी पॉटर लिहिलेलं आहे, आपल्याला पूर्ण नाव पाहिजे हॅरी पॉटर. तर प्रत्येक वेळेस तुम्ही हॅरी इथून कॉपी पेस्ट करणार, नंतर पॉटर पेस्ट करणार, खूप वेळ जाईल. किंवा 2पेक्षा जास्त सेल्स, जसं की इथं 1 डॉट हॅरी पॉटर असं लिहायचं आहे आणि याच्यात 1 2 3 4 याच्यानंतर डॉट नाही आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये जर मला पाहिजे असेल तर मी कॉन्कॅटिनेट या फंक्शनचा यूज करून ते काम करू शकतो. आता तुम्ही पाहताय की इथं मी कॉन्कॅटिनेट यूज केलेलं आहे आणि जेव्हा मी एकासाठी हे फंक्शन बनवलं आणि त्याच्यानंतर मी फक्त त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करेल तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. सिमिलरली हेच मी जेव्हा ह्या 3 गोष्टींसाठी करेल तेव्हाही तुम्हाला दिसेल त्याचा रिझल्ट काय मिळाला मला. तर आता हे कसं करायचं, तर मी याची सुरुवात करतो. ओके, त्याच्या आधी कॉन्कॅटिनेट ह्या फंक्शन्सचं जे फॉर्मॅट आहे तो दाखवतो. कॉन्कॅटिनेट राऊंड ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जे काही मर्ज करायचे आहे त्या सेल्स तुम्हाला कॉमानी सेपरेट करायचे आहे. ठीक आहे, तर मी पहिले सुरुवात करतो हॅरी पॉटरवालं जे त्याचं फुल नेम आहे ते. सगळ्यात आधी फॉर्म्युला टाईप करायच्या आधी आपल्याला इज इक्वल्स टू टाकावं लागतं. कॉन्कॅटिनेट राऊंड ब्रॅकेट ओपन, त्याच्यानंतर जो पहिली गोष्ट आपल्याला मर्ज करायची ती त्यांनी सेलचा ॲड्रेस कॉपी केला आहे, कॉमा द्या, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्पेस द्या, कारण की हॅरी आणि पॉटरमध्ये स्पेस राहतो. तो स्पेस मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक स्पेस देऊन केला आहे. परत कॉमा आणि नंतर फक्त जो सेल आपल्याला नेक्स्ट पाहिजे तो घ्या आणि राऊंड ब्रॅकेट क्लोज करा. तर आपल्याला हॅरी पॉटर मिळालं. आता हे ड्रॅग करा खाली, तर आपल्याला ही पूर्ण माहिती मिळाली. आता सिमिलरली आपल्याला पाहिजे 1 डॉट हॅरी पॉटर किंवा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यासाठी परत इज इक्वल्स टू कॉन्कॅटिनेट राऊंड ब्रॅकेट ओपन. पहिले आता मला इथं सिरियल नंबरमधलं 1 पाहिजे, तर मी इथं 1 घेतलं, कॉमा दिला, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, डॉट दिला, 1 डॉटवाला जो होता तो, थोडा स्पेस दिला, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा, नंतर आता मी इथून एकतर हॅरी पॉटर इथूनच उचलून घेतो. इथून जर मी उचललं आणि ह्याला जर मी राऊंड ब्रॅकेट क्लोज केला तर मला 1 डॉट हॅरी पॉटर मिळेल. सिमिलरली मी ह्याला जर खाली ओढलं तर मला इंटेंडेड रिझल्ट मिळू शकतो. खूप वेळा आणखीन एक होतं की ऑफिसमध्ये आपल्याला मल्टिपल लोकांना मेल पाठवायचे असतात. तर आपल्याकडे एक्सेल शीटमध्ये सगळ्यांचे मेल आय डी असतात. प्रत्येक वेळेस उचलून आपण तो समजा तिथं कॉपी पेस्ट करू शकत नाही. तर कॉन्कॅटिनेट फंक्शनचा यूज करून आपण तो एकाच वेळेस इथं म्हणजे एकदाच ते सगळं मर्ज करू शकतो. त्यासाठी हे फंक्शन आहे. याचा रिझल्ट असा मिळणार आहे. तर मी काय करणार आहे, इज इक्वल्स टू इथं मी फंक्शन लिहिलेलं आहे कॉन्कॅटिनेट, नंतर जो पहिला सेल आहे तो B2, नंतर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये परत कॉमाने मी ते प्रत्येक मेल आय डी सेपरेट करणार आहे, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, कॉमा, सेकंड ॲड्रेस, असं करत जितके आहेत ते कॉन्कॅटिनेटने मला ती गोष्ट मिळणार आहे. ह्याच सेम गोष्टीला जे खूप वेळ लागतो त्याच्यापेक्षा आणखीन एक सोल्युशन आहे. हे थोडंसं उटपटांग सोल्युशन आहे. याला तुम्ही कंट्रोल एच करा, फाइंड अँड रिप्लेसवालं. रिप्लेस म्हणा त्याला .com मी .comला रिप्लेस करतो. .com फाइंड, एक मिनिट मी इथं घेतो, मी इथं .comला रिप्लेस करतो .com आणि मी हे पूर्ण ह्या एंटायर शीटवर लावतो. मी आधी पाहतो किती रिझल्ट्स आहेत ते फाइंड ऑलनी कळेल मला. 4 रिझल्ट्स आहे, इथंही सिरियल नंबर 4 आहेत. मी म्हणतो रिप्लेस ऑल. ओके, हे रिप्लेस ऑल झाल्यानंतर आता मी काय करणार, मी इथे लिहिणार इज इक्वल्स टू कॉन्कॅटिनेट इंटू ब्रॅकेट या सेलचा ॲड्रेस, कॉमा, खालच्या सेलचा ॲड्रेस, कॉमा, त्याच्या खालच्या सेलचा ॲड्रेस, कॉमा, त्याच्या खालच्या सेलचा ॲड्रेस, ब्रॅकेट क्लोज, आणि तुम्ही रिझल्ट पाहू शकता. सेम रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके, थँक्यू सो मच.